भरपूर विद्यार्थ्यांनी स्वाधारचे फॉर्म भरलेले आहे आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट केलेले आहे, परंतु परत तुम्हाला एकदा लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्टेडमध्ये आलेले आहे आणि रिजेक्ट झाल्यानंतर काय करायचं याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये अपडेट चेक करणार आहे। तर सर्वप्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। जर आपल्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये रिजेक्टेड जर आलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बघू शकता। लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशनला क्लिक करा। ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे बघा 18/10ला हा फॉर्म फिल झालेला आहे आणि फॉर्म अजूनसुद्धा अंडर स्क्रुनिटीमध्ये आहे, म्हणजे अजूनही फॉर्म व्हेरिफिकेशन व्हायचं आहे। त्यामुळे इथे तुमचं जे स्टेटस आहे हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे, कारण आता तुम्हाला दाखवतं की कोणाच्या फॉर्ममध्ये रिजेक्टेड लिहून आलेलं आहे, कारण इथे स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव्ह असायला पाहिजे। ज्यांचं अप्रूव्ह असेल ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार, म्हणजे मिळणार 100%। परंतु इथे जर तुमचं अंडर स्क्रुनिटी असेल तर समजून जा की तुमचा फॉर्म अजून व्हेरिफिकेशन व्हायचा आहे किंवा व्हेरिफिकेशनमध्ये आहे असं आपण समजू शकतो। तर बघू शकता एका विद्यार्थ्याने हा स्क्रीनशॉट मला शेअर केलेला आहे आणि याच्या फॉर्ममध्ये तुम्ही स्टेटस चेक करू शकता रिजेक्टेड। तर या फॉर्ममध्ये म्हणजे आता हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार नाही आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या लॉग इनला जाऊन स्टेटस चेक करा, स्टेटसमध्ये चेंजेस आले का, आणि जर रिजेक्ट असेल तर काय करावं। पहिलं ऑप्शन आहे की सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जायचं आहे, कारण यामध्ये एडिटचं ऑप्शन नाही आहे आणि रिजेक्ट का झालेला आहे हे तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला गेल्यानंतर त्यांच्याकडून बघावं लागेल की नेमका काय प्रॉब्लेम आहे। आणि दुसरा म्हणजे तुम्ही ग्रीव्हियन्स जर टाकलं, ग्रीव्हियन्स म्हणजे कंप्लेंट जर केली तर त्यावरती तुम्हाला रिप्लाय खूप लेट येत आहे आणि तोपर्यंत आपण वेट करू शकत नाही। आपला फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे तर रिजेक्टचं रिझन चेक करायचं असेल आणि रिजेक्टवर सोल्युशन काय आहे अजूनपर्यंत साईडवर सुद्धा उपलब्ध नाही आहे किंवा समाज कल्याणकडून सुद्धा सांगितलेलं नाही आहे की रिजेक्ट झालेल्या फॉर्मला कोणते सोल्युशन आहे का, म्हणजे यांना परत एडिटचं ऑप्शन येईल का जसे आपल्याला स्कॉलरशिपसाठी येते। तर अशाबद्दल कुठेही अपडेट नाही आहे। मी सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय। जर माझ्याकडे अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूबवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, परंतु तरी तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। इथे जर स्टेटस अंडर स्क्रुनिटीमध्ये असेल तर काही हरकत नाही आहे, किंवा अप्रूव्ह असेल तर विशेष नाही आहे, म्हणजे 100% स्कॉलरशिप अप्रूव्ह आहे तुमची। पण जर इथे रिजेक्टेड असेल किंवा अजून सेंड बॅकचा तो ऑप्शन उपलब्ध करून दिलेले नाही आहे, सेंड बॅक म्हणजे एडिटसाठी रिटर्न फॉर्म अशा प्रकारेचं अजून कोणत्या फॉर्ममध्ये दिसलेलं नाही आहे, फक्त आणि फक्त रिजेक्टचा ऑप्शन दिसलेला आहे। तर रिजेक्टसाठी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म चेक करणे व जर रिजेक्टेड ऑप्शन असेल तर लवकरात लवकर आपल्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा व त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या। माझ्यापर्यंत जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।